पेशा कोणा ट्रान्सफर केली होती हा तो 3 दिवसामध्ये नाही तुम्ही ट्रान्सफर केली 3 दिवस काय काय 10,000 INPS केलेले आता बसले सर 1 मिनिटात झालं सर ते Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, so last lecture we have discussed these 2 points, that is derivation for Fermi level in intrinsic semiconductor. याच्यात आपण काय बघितलं तर आता आपण काहीतरी काही गोष्टी ॲज्युम केल्या ज्याच्यामध्ये एनर्जी बँड गॅपची विड्थ आहे तर ती जास्त आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडच्या कंपॅरिझननं. इथे काही आपण सिम्बॉलिक नोटेशन्स डिफाईन केले. त्यानंतर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तर NC + NV म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स.
त्यातल्या NC ला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन यूज करून डिफाइन केलं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शनची व्हॅल्यू आपण कशी घेतली, तर त्याच्यासाठी आपण फर्मी डिरॅक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा वापर केला. त्याची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकून NC ची व्हॅल्यू मिळवली. त्यानंतर NV ची व्हॅल्यू सिमिलरली आपण लिहिली. या दोन्हीच्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकल्या. इक्वेशन कुठलं, तर हे इक्वेशन पहिलं N इज इक्वल टू NC प्लस NV, आणि हे आपण सॉल्व्ह करत गेलो. सॉल्व्ह करून आपल्याला काय प्रूफ मिळालं, तर फर्मी लेवल कुठं असते, तर एनर्जी बँड गॅपच्या मिडलला असते किंवा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडच्या मिडलला असते. हे आपण प्रूफ केलं. त्यानंतर आपण काय बघितलं, तर इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जसं जसं आपण डोपिंग लेवल वाढवत जाऊ तसं तसं फर्मी लेवल आणि त्या डोनर किंवा ऍक्सेप्टर लेवलचं काय होतं हे आपण काल डिस्कस केलं. ज्यामध्ये एन टाईप केसमध्ये आपण बघितलं की लो लेवल डोपिंगला ती डोनर लेवल असते फक्त, मीडियम लेवलला त्या एनर्जी लेवलचा एनर्जी बँड तयार होतो, आणि हाय लेवलला तो जो एनर्जी बँड आहे त्याची विड्थ वाढते. त्याच्याच बरोबर एनर्जी बँड गॅपची विड्थ आहे तर ती कमी होते. आणि फर्मी लेवल जर बघितलं तर फर्मी लेवल आहे तर ती कंडक्शन बँडकडे शिफ्ट होत जाते. सिमिलरली पी टाईप सेमीकंडक्टर जर आपण घेतलं तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे, फक्त इथं डोनर लेवलच्या ऐवजी काय ऍक्सेप्टर लेवल आहे, तर इथे ऍक्सेप्टर लेवल असते लो लेवल डोपिंगला. जर मीडियम लेवल डोपिंग झालं तर हा बँड तयार होतो, याची विड्थ वाढते. हाय लेवल डोपिंगला ह्या बँडची अजून विड्थ वाढते, त्याच्यामुळे एनर्जी बँड गॅप कमी होतो, आणि फर्मी लेवल ही व्हॅलन्स बँडकडे शिफ्ट होऊन ओव्हरलॅप होते. So from this point, two possible MCQs are there. First is, in case of n-type semiconductor, Fermi level dash dash. So options are different. Answer is Fermi level shift or moves closer and closer to conduction band. In case of p-type, Fermi level, as impurity concentration increases, Fermi level shift or Fermi level moves closer and closer to valence band. So these are the possible MCQs related to this point. So shall we start our new point today? Yes, sir. Yes, sir. Okay, so I request each and everyone, you take screenshot of this. So while discussing, you take screenshot of all slides. First instruction. Second instruction is, now this concept is, or this point is very very important because it is having weightage of 5 marks first and derivation is there. So we have to understand the basic concept first and then derivation terms. Here we have to discuss what is meant by Hall voltage. Hall voltage म्हणजे काय, आपल्याला हे डिफाइन करायचं आणि इथं डिराइव करायचे. तर सगळ्यांना विनंती आहे की मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन देऊन हे ऐका. फर्स्ट I will discuss in English, then we will discuss in Marathi. So it is in front of you, you can also see. If a piece of metal or semiconductor carrying a current capital I, which is placed in a transverse magnetic field capital B, then what happens? A potential difference is produced in a direction normal to both the current and the magnetic field. This phenomenon is known as the Hall effect, and the generated voltage is called the Hall voltage. Okay, so this is the definition for Hall effect. Now using this figure, once again I read it, you can observe carefully. So if a piece of metal or semiconductor, so this rectangular plate is nothing but semiconductor material, so p-type semiconductor we are using, carrying a current capital I. So we have connected that in the circuit and current is flowing in this direction through that plate, which is placed in transverse magnetic field capital B. So here there is a magnetic field we have applied which is capital B, which is perpendicular to current. Then what happens? A potential difference is produced. Potential difference means this F and F dash point you can see. So on the third axis, that is called as VH. Here potential difference is produced. A potential difference is produced in a direction normal to both the current and the magnetic field. Normal to both means what? If this is x-axis, if this is y-axis, then this is the remaining z-axis.
So normal to both means perpendicular to current and magnetic field, this potential difference gets produced. So this phenomenon is known as Hall effect, and the generated voltage is called as Hall voltage. So we can call this as a Hall effect, and whatever the generated voltage is there, it is called as Hall voltage. So this is the definition for Hall effect. Now let us go for derivation. So let us consider a rectangular plate of a p-type semiconductor. So we have taken example of p-type semiconductor. When a potential difference is applied across its ends, a current of strength capital I flows through it along the x-axis as shown in figure. So along this x-axis we are applying the potential difference and we are getting the current flow. So what is the value of that current? So it is given as, if holes are the charge carriers in a p-type semiconductor, the current is given by, so you know that in case of p-type, majority charge carriers are holes. So here holes are there, and we are defining that current as capital I is equal to PAE VD. This is our equation 1, where P is concentration of holes, capital A is area of cross section of the end face, E is charge on the hole, and VD is average drift velocity of holes. So combining these four terms, we are defining current. So this current is nothing but product of, first point is concentration or charge carrier concentration of that charge, that is holes. Then capital A is area of cross section of the end face. End face means which one? So this is called as end face. So W is width and small t is thickness. So W into T is nothing but our capital A. Remember this term we are using for derivation. A is nothing but W into T. E is charge of that charge carrier, that is hole. Then VD is average drift velocity of holes. So we are taking the readings, multiple readings, and taking average, and we are getting average drift velocity of holes. So this is the product which combines and defines the current which is flowing through the specimen. Next point is the current density, that is Jx is equal to I upon A, which is also written as PEVD. So Jx is nothing but current density, which is defined as current divided by area of cross section at the end face. And if you see equation number 1, then I upon this A shifts here. So what is remaining? PEVD. So same thing we are written, I upon A is nothing but PEVD, which is equation number 2. Okay, are you getting these points? Yes, sir. Yes, sir. Okay. Sir. So now I am repeating this in Marathi. So once again listen carefully. आपण काय डिस्कस करतोय तर हॉल इफेक्ट, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघितली, फिगर यूज करून परत आपण ती डेफिनेशन रिपीट केली आणि करंट आणि करंट डेन्सिटी आपण डिफाइन केलेली आहे. एवढ्या सिंपल गोष्टी आहेत त्याच्यात. तर हे परत एकदा बघूया. इफ ए पीस ऑफ मेटल और सेमीकंडक्टर कॅरिंग ए करंट आय, म्हणजे हा सेमीकंडक्टर मटेरियल घेतलाय, त्याच्यातून आपण करंट पास करतोय, कॅरिंग करंट कॅपिटल आय, इज प्लेस्ड इन ए ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल पी. त्याच्याच बरोबर आपण मॅग्नेटिक फील्ड सुद्धा त्याला अप्लाय केले. ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड म्हणजे करंटला परपेंडिक्युलर आहे. काय होतं? ए पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोड्यूस्ड. पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होतो. कुठं झाला? तर हे जे VH आपल्याला दिसते F आणि F डॅश मध्ये, हे F डॅश आहे आणि हे F आहे, तर हा जो आहे पार्ट, तर इथं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं. पण ते कसं डेव्हलप होतं? ए पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोड्यूस्ड इन ए डायरेक्शन नॉर्मल टू बोथ द करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे करंट समजा हा एक्स ऍक्सिस आहे, कॅपिटल बी म्हणजे वाय ऍक्सिस आहे, तर राहिला कुठला? तर हा झेड ऍक्सिस राहिला. तर या झेड ऍक्सिसला काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स किंवा हे व्होल्टेज प्रोड्यूस होतं. तर दिस फेनोमेनन इज नोन ॲज हॉल इफेक्ट. या फेनोमेननला आपण हॉल इफेक्ट म्हणतो. आणि जनरेटेड व्होल्टेज जे आहे त्याला आपण काय म्हणतो? हॉल व्होल्टेज. हे लक्षात आले का डेफिनेशन? येस सर. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय केलं तर एक 3-4 पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण हे डिफाइन करतो आणि डिराइव्ह करतो. नेक्स्ट पॅराग्राफ काय सांगतो आपल्याला? लेट अस कन्सिडर ए रेक्टँग्युलर प्लेट ऑफ ए पी टाइप सेमीकंडक्टर. तर ही रेक्टँग्युलर प्लेट आपण कन्सिडर केली पी टाइप सेमीकंडक्टरची. व्हेन ए पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस इट्स एंड्स, ए करंट ऑफ स्ट्रेंथ आय फ्लोज. तर इथं आपण हे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं आणि इथून करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला, दॅट इज कॅपिटल आय, फ्लोज थ्रू इट along the x axis as shown in the figure. हे आपण x axis इथं कन्सिडर केलेलं आहे. तर या डायरेक्शन मध्ये हा करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो.
पण त्या करंटची व्हॅल्यू काय तर ते नेक्स्ट आपण काढलेलं आहे. आता पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. त्यामुळे आपण होल्स दाखवलेत. समजा जर हे एन टाईप सेमीकंडक्टर असतं तर इथं काय असते, इलेक्ट्रॉन्स असते. याचा फ्लो अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला दाखवावं लागलं असतं आणि फ्रंट फेसला काय झालं असतं तर निगेटिव्ह चार्ज गोळा झाला असता. ओके, सो वी आर डिस्कसिंग अबाउट टेकिंग एक्झाम्पल ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर. नेक्स्ट आपण काय केलंय, इफ होल्स आर द चार्ज कॅरियर्स इन पी टाईप सेमीकंडक्टर द करंट इज गिवन बाय. करंटला आपण डिफाईन केलं, हा प्रोडक्ट आहे चार टर्मचा. पी म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स, म्हणजे त्याचं चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन काय आहे होल्सचं ते पी इंडिकेट करतं. ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस, म्हणजे काय तर हा डब्ल्यू इंटू टी, म्हणजे या स्पेसिमनची विड्थ आणि त्याचा थिकनेस याचा जो गुणाकार आहे तो म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस झाला. ई म्हणजे चार्ज, जो काय होलचा चार्ज आहे तो, आणि व्हीडी म्हणजे काय ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ होल्स, म्हणजे काय तर जी काही तिची ड्रिफ्टिंग व्हेलॉसिटी आहे ती वेगवेगळ्या मल्टिपल रिडिंग्स घेऊन त्याचा ॲव्हरेज घेऊन आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली असते. तर या व्हॅल्यूज वापरून आपण काय करतो तर करंट फ्लो जो आहे तर तो डिटरमाइन करतो. नेक्स्ट आपण काय डिफाईन केलंय तर करंट डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय तर जो काय करंट फ्लो होतोय कशातनं तर पर्टिक्युलर एरियामधनं, तर तो कॅपिटल ए आपण डिवाइड केला तर आपल्याला करंट डेन्सिटी मिळते. तर करंट डेन्सिटी म्हणजे काय तर तो करंट डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजेच कॅपिटल आय अपॉन ए. पहिलं इक्वेशन बघितलं तर इथं आय इज इक्वल टू पी ए व्ही डी दिसतं आपल्याला. तर आय अपॉन ए जर आपण घेतलं तर इथं काय राहणार आहे पीई व्ही डी. तर यालाच आपण इक्वेशन 2 म्हणतो. आणि हे लक्षात ठेवा की हे इक्वेशन नंबर 2 जे आहे तर ते आपण कन्व्हर्जनसाठी नेक्स्ट स्लाइडमध्ये किंवा नेक्स्ट डेरिव्हेशन स्टेपला वापरणार आहोत. ओके, सो शॅल वी मूव्ह टू नेक्स्ट स्लाइड नाउ. Yes, sir. Yes, sir. Okay, now here you can observe different steps and explanation is also there. तर हे आता मी वाचतो पहिल्यांदा ॲज युजल. आय विल रीड इन इंग्लिश, एक्सप्लेन इट अँड देन वी विल डिस्कस द सेम थिंग इन मराठी. Any plane perpendicular to the current flow direction is an equipotential surface. So when we are considering the plane, so this is the plane when it is considering related to the current, any plane perpendicular to the current flow direction is an equipotential surface. So it is a equipotential surface, this portion. Now what happens here, therefore the potential difference between front face F and rear face F dash is 0. हे आपण कधी डिस्कस करतोय लक्षात ठेवा, फक्त आपण इथं करंट फ्लो करतोय, आपण इथं मॅग्नेटिक फील्ड अजून अप्लाय केलेलं नाही. तर आपण फक्त करंट फ्लो होतानाची कंडिशन डिस्कस करतोय. जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू तेव्हा गोष्टी बदलतात. ओके, सो any plane perpendicular to the current flow direction is an equipotential surface. Therefore the potential difference between the front face and rear face is 0. Now we are applying magnetic field. If a magnetic field is applied normal to the crystal surface and also to the current flow, a transverse potential difference is produced between faces F and F dash. याचा अर्थ काय तर इनिशियली फक्त करंट फ्लो असताना हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि हे जे चार्ज कॅरियर्स आहेत ते एफ आणि एफ डॅशला पॅरलल काय होतात मूव्ह होतात. पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, व्हेन वी अप्लाय मॅग्नेटिक फील्ड देन द थिंग्स गेट्स चेंज्ड. पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो कशामध्ये तर या एफ मध्ये आणि या एफ डॅश मध्ये. पण नेमका आणि एक्झॅक्टली काय होतं ते आपण बघूया. सो दॅट पोटेन्शियल डिफरन्स, सो इट इज कॉल्ड एज हॉल व्होल्टेज VH. Before the application of magnetic field, holes moves parallel to face F and F dash. आता तुम्हाला सांगितलं की फक्त करंट फ्लो असताना हे पॅरलल F आणि F dash ला काय होतात तर मूव्ह होतात. पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तर त्यावेळेस तो फोर्स आहे तर तो त्याला डिफ्लेक्ट करतो. व्हेन ए मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल B is applied, the holes experiences a deflection due to Lorentz force FL. तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले की हा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तर तो या होल्सला काय करतो डिफ्लेक्ट करतो. असे ते फ्लो होत होतात. तर त्याच्याऐवजी आता काय होतं हे या साईडला डिफ्लेक्ट व्हायला स्टार्ट होतात आणि इथे गोळा व्हायला स्टार्ट होतात. तर या मॅग्नेटिक फोर्सला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण लॉरेन्स फोर्स. इट इज गिवन ॲज FL. तर ही FL ची व्हॅल्यू काय येतं तर BE VD, वेअर B इज मॅग्नेटिक इंडक्शन, E इज चार्ज अँड VD इज ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ओके, तर हा मॅग्नेटिक फोर्स आहे तर तो काय करतो त्या होल्सला डिफ्लेक्ट करतो
आता त्याच्यामुळे काय होतं बघा पुढं, बिकॉज ऑफ दिस फोर्स होल्स आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द फ्रंट फेस एफ अँड पाइल्स अप देअर. याच्यामुळे काय होतं, तर हे जे होल्स आहेत हे फ्रंट फेस म्हणजे ज्याला आपण एफ म्हणतो, इथं गोळा व्हायला स्टार्ट होतात. पाइल्स अप देअर म्हणजे गोळा होतात. पाइल्स अप देअर इनिशियली द मटेरियल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल एव्हरीवेअर. म्हणजे हे पहिल्यांदा मटेरियल आहे तर ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं, कारण का हा फ्लो चालू आहे, याच्यात काही डिस्टर्बन्स नाही आहे. पण इथं आता काय होते, पॉझिटिव्ह चार्ज इथं गोळा व्हायला स्टार्ट होतो. इनिशियली द मटेरियल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल एव्हरीवेअर. However, as holes piles up on the front side, a corresponding equivalent negative charge is left on the rear face f dash. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह चार्ज इथे जनरेट व्हायला स्टार्ट होतो, तर नेट निगेटिव्ह चार्ज हा एफ डॅश मध्ये स्टार्ट होतो गोळा व्हायला. त्याच्यामुळेच पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि आपल्याला हॉल व्होल्टेज मिळतं. ओके. As a result, an electric field is produced across the two faces f and f dash. त्याच्यामुळे काय होतं, तर एफ अँड एफ डॅश मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, ज्याला आपण काय म्हणतो, हॉल फील्ड, जे पुढे दिलेलं आहे. ए कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड व्हेन द फोर्स Fe ड्यू टू ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक फील्ड EH बॅलन्सेस द लॉरेन्स फोर्स. आता हे लक्ष देऊन ऐका, जरासं कॉम्प्लेक्स आहे हे. इथं काय लिहिलंय, ॲज अ रिझल्ट अँड इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्युस्ड अक्रॉस द टू फेसेस एफ अँड एफ डॅश. तर इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, ज्याला आपण हॉल फील्ड म्हणतो. But next is these three lines are important. I repeat it and explain it in Marathi. A condition of equilibrium will be reached. Means this equilibrium condition reached when the force Fe due to transverse electric field EH. So due to this electric field, one force gets generated which is known as Fe. So this Fe balances FL. Means this force balancing Lorentz force FL. The transverse electric field EH is known as Hall field. याला आपण काय म्हणतो, हॉल फील्ड. आता हे परत एकदा रिपीट करतो. तर इक्विलिब्रियम कंडिशन रीच होते, याचा अर्थ काय ते समजून घ्या. आपण इथं काय केलंय, तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं की हॉल व्होल्टेज मिळालं, ठीक आहे. पण याचा अर्थ असा आहे का, की मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं आणि हॉल व्होल्टेज वाढतच गेले कंटिन्युअसली, तर असं होत नाही. हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आपल्याला प्रॅक्टिकलला हा एक्सपेरिमेंट आहे. तर त्यामध्ये आपण काय करतो, जसं जसं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी वाढवत जातो तसं तसंच हॉल व्होल्टेज सुद्धा चेंज होत जातं. याचा अर्थ काय, तर काहीतरी असं आहे की जे काय करतं, तर या लॉरेन्स फोर्सला बॅलन्स करतं. आणि ते काहीतरी म्हणजे काय, तर हा फोर्स आहे कशामुळे जनरेट झालेला, तर इलेक्ट्रिक फील्डमुळे जनरेट झालेला. जर तसं नसतं तर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर हॉल व्होल्टेज मिळालं तर असतं आणि कंटिन्युअसली वाढत गेलं असतं. बट इट इज नॉट हॅपनिंग. सो धिस फोर्स Fe इज बॅलन्सिंग FL. याचा अर्थ काय, तर हॉल फील्डमुळे जनरेट झालेला जो फोर्स आहे, तर तो लॉरेन्स फोर्स किंवा मॅग्नेटिक फोर्सला काय करतो, बॅलन्स करतो, आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम कंडिशन रीच होते. तर तेच आपण इक्वेशनमध्ये कसं लिहिलं, in the equilibrium condition we are writing this as Fe is equal to FL, where Fe is force due to Hall field and FL is force due to Lorentz force किंवा magnetic field. हे लक्षात येते का? Yes sir. ओके. तर हे जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण हे रिपीट करूया, परत डिस्कस करूया. वन स्ट्रोक मध्ये हे काही जणांना कळेल, काही जणांना लक्षात येणार नाही. पण हे त्याच्यासाठी म्हटलं, गिव्ह युअर मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन, ट्राय टू लिसन अँड देन यू कॅन गेट द आयडिया. ओके, सो शॅल वी मूव्ह टू नाउ नेक्स्ट स्टेप्स? Yes, sir. ओके. आता इथं आपण काय केलंय, तर इथं आपण Fe आणि FL या दोन्ही पॉइंट्सला काय करतोय, तर डिफाइन करतोय. सो हियर Fe we are writing this as E into EH, means charge into Hall field. Charge into Hall field is nothing but the force, that is Fe. Further, this EH is defined as VH upon W, means Hall voltage divided by width of that specimen. So that is called as Hall field, that is VH upon W. तर ही टर्म लक्षात ठेवा, ही आपण आता वापरतोय इथं. Where W is width of a semiconductor plate, the force due to magnetic field of intensity capital B is given by FL is equal to BeVD. हे आपण आताच बघितलं. This FL is nothing but BeVD. हे आपण परत एकदा लिहितोय, कारण काय, तर या इक्वेशन मध्ये आपण जरा चेंजेस करतोय. सो FL is equal to BeVD.
from equation 2 we are writing Vd is equal to Jx upon Pe. Now you just observe carefully. So Vd is equal to Jx upon Pe we have written from equation 2. How we are getting this? So for that we go for previous slide. This is equation number 2 where we have written current density is Jx which is equal to I upon A which is equal to Pe Vd. आता आपण इथं Vd ची व्हॅल्यू टाकलेली आहे. सो Vd is nothing but Jx divided by Pe. This Pe comes in the denominator. So Vd becomes Jx upon Pe. So same thing we have written here. Vd is equal to Jx upon Pe. So from equation 2 Vd is equal to Jx upon Pe. Now put this value in this equation and we can get the new value. So if we put Vd is equal to Jx upon Pe, what we are getting? FL is equal to Bjx upon P. हे कसं काय आलं? So Vd you put here, so it becomes Bejx divided by Pe. So this E cancels each other, and what is remaining? B as it is, Jx as it is, and P as it is. So FL is equal to Bjx upon P we are getting. So that is the value of FL. Okay, are you getting these last two terms? Yes, sir. हे लक्षात आले का? सर एकदा रिपीट. हाँ, Yes, sir. हे लास्टचे टर्म्स रिपीट करू का परत एकदा? यस सर. हाँ, आता FL is equal to BEVD आपण इथं म्हटलेलं आहे. तर FL is equal to BEVD हे आपण ऑलरेडी डिफाइन केलंय. याला फक्त आपण काय केलं? या व्हॅल्यूला चेंज केले. कसं चेंज केले बघा. FL is equal to BEVD आपण ऑलरेडी डिफाइन केलंय फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 चा आपण यूज केला. इक्वेशन 2 मध्ये काय दिसतंय? Jx म्हणजे काय? तर PEVD. आपल्याला पाहिजे व्हॅल्यू Vd ची. Vd म्हणजे काय येणार? तर Jx भागिले Pe. ही जी Pe टर्म आहे ती डिनॉमिनेटर मध्ये आपण घेणार. सिंपल मॅथमॅटिकल शिफ्टिंग. तर Vd म्हणजे काय? Jx अपॉन Pe तीच व्हॅल्यू आपण इथे घेतली. Vd इज इक्वल टू Jx अपॉन Pe. आणि ही व्हॅल्यू जर तुम्ही Vd ची इथे टाकली तर हे वरचं आणि खालचं E एकमेकाला कॅन्सल होतं आणि राहिलं काय? कॅपिटल P त्याच्यानंतर Jx आणि डिवाइडेड बाय P. आता लक्षात आलं का हे? Yes, sir. यस सर. Yes, Yes, sir. यस सर. यस. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये काय करतोय? तर Fe ची व्हॅल्यू जी E इंटू VH अपॉन W आहे ती इथे टाकतोय आणि FL ची व्हॅल्यू जी Bjx अपॉन P आहे ती आपण इथे ठेवतोय. सो व्हॉट वी आर गेटिंग हियर? So equating 4 and 5. So by that equation we are putting value of Fe and FL. हे बघा, ही Fe is equal to FL हे तर इक्वेशन आपल्याला माहिती आहे इक्विलिब्रियम कंडिशन. तर Fe म्हणजे काय? तर E इंटू VH अपॉन W ती आपण इथे ठेवली. E इंटू VH अपॉन W. त्यानंतर FL म्हणजे काय? तर Bjx अपॉन P. Bjx अपॉन P ह्या व्हॅल्यूज इथे टाकल्या. Now we are interested in value of VH. That is hall voltage. आपल्याला hall voltage ची व्हॅल्यू काढायची. So how we can determine this? So simply keep this VH on LHS and shift the remaining term on RHS. So this W goes here, it becomes WBjx. E comes here in the denominator, it becomes PE. So simply VH is nothing but WBjx upon PE, which is equal to WBI upon PEA. So can anybody tell me what happens here? What is the change we have done? So Jx ची व्हॅल्यू आपण I upon A ठेवली. Yes, definitely. So you are alert. So here we know that Jx is nothing but I upon A also. मगाशी आपण Jx PEVD वापरलं तसंच इथं आपण Jx is equal to current divided by this area of cross section. तर हे इक्वेशन आपण इथं यूज केले. So we are putting Jx as I upon A. Now as I have told you, if T is thickness of the semiconductor plate, then capital A is nothing but W into T. हे दोन तीनदा मगाशी तुम्हाला सांगितलंय की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय? तर विड्थ गुणिले थिकनेस म्हणजे W आणि T. तर हेच आपण इथं परत एकदा लिहितोय. If T is the thickness of the semiconductor plate, then capital A is nothing but W into T. Now we are putting value of A as W into T. ती जर आपण इथे ठेवली तर आपल्याला काय मिळते बघू आपण. VH is equal to WBjx upon P as it is.
which is nothing but WBI upon PEA. Now instead of A, we are writing W into T. That is the change. Getting this? Then W cancels each other, numerator and denominator. This cancels each other. And what we are getting, simply VH is equal to BI upon PET. Okay, this W cancels each other. We are getting VH is equal to BI upon PET. So this is our equation number 7, which is another value of VH. तर तुम्ही बघू शकताय की हॉल व्होल्टेजच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात. So here just we are playing with the equations and we are getting the values. Next we are adding one more term that is called as Hall coefficient. हा constant आहे. याला आपण कसं डिफाइन करतो? So the Hall coefficient is nothing but it is defined as Hall field per unit current density per unit magnetic field induction. Means what? So it is denoted by RH. Its symbol is RH, so which is equal to Hall field. Hall field म्हणजे काय? EH. आपण हे डिस्कस केलेले. So Hall field is nothing but EH per unit current density means JX per unit magnetic induction means capital B. So RH is equal to EH upon JX into B. But what is meant by EH? EH is nothing but VH upon W. EH is nothing but VH upon W. So we are putting this EH as VH upon W. Next, what is meant by VH? So VH is nothing but WBJX upon PE. तर ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. लक्षात ठेवा VH ची. VH is nothing but WBJX upon PE. So put this value in this equation. VH means काय? WBJX upon PE. Okay? VH म्हणजे काय? WBJX upon PE. आणि या तीन टर्म कुठून आल्यात? तर या आधीच्या आहेत तशाच आहेत. This W goes in the denominator, B and JX as it is. तर हा WBJX हे डिनोमिनेटर मध्ये as it is आहेत. आणि VH च्या ऐवजी आपण इथे काय टाकले? तर VH ची ही व्हॅल्यू टाकली WBJX upon PE. Now here WBJX cancels each other, numerator and denominator, and what remains? Only 1 upon PE. Means we are getting RH which is equal to 1 upon PE. So Hall coefficient is nothing but reciprocal of this concentration of holes and charge of the hole. This is the product by which we can calculate the charge carrier concentration also. Okay, are you getting these things? Yes, sir. हे लक्षात येते का? आता इथे जर बघितलं तर आपण काय केलंय? या स्लाइड मध्ये आपण काय केले बघा. या स्लाइड मध्ये आपण फक्त काय केलं तर Fe आणि Fl याच्या व्हॅल्यूज टाकल्या. या टर्म्स आपण RHS ला शिफ्ट केल्या का तर आपल्याला फक्त VH ची व्हॅल्यू पाहिजे. VH म्हणजे काय मिळालं आपल्याला? WBJX upon PE. या JX च्या ऐवजी आपण I upon A ही व्हॅल्यू टाकली. परत या A च्या ऐवजी आपण W into T ही व्हॅल्यू टाकली. दिस W कॅन्सल्स इच अदर आणि आपल्याला एक नवीन व्हॅल्यू मिळाली. तर याचा आपण यूज हा खालच्या इक्वेशन्सला करतोय. त्यानंतर आपण हॉल कोएफिशिएंट डिस्कस केला जिची व्हॅल्यू आहे RH is equal to 1 upon PE. Now last two equations are nothing but the important equations, Hall voltage and Hall coefficient. So Hall voltage we are defining in terms of Hall coefficient. तर हे कसं केलं आपण? तर तुम्ही बघू शकता की इक्वेशन नंबर 7 काय ते बघा. VH is equal to BI upon PET. But what is equation 8? RH is equal to 1 upon PE. तर आपण हे 1 upon PE जे आहे ते या इक्वेशन 7 मध्ये दिसते आपल्याला. So we are just replacing 1 upon PE as RH in equation 7. So what we are getting? VH is equal to RH. Here we have written what is remaining? BI upon T. So VH is equal to RH into BI upon T. So we are defining VH in terms of RH for calculation or further explanation and vice versa RH in terms of VH. म्हणजे आपण हॉल व्होल्टेजला हॉल कोएफिशिएंटच्या टर्म्स मध्ये डिफाइन करतोय प्लस हॉल कोएफिशिएंटला हॉल व्होल्टेजच्या टर्म्स मध्ये डिफाइन करतोय. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग्स? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर एक रिक्वेस्ट आहे की याचे स्क्रीनशॉट घेत जावा. स्लाइडचे घेतलेत का स्क्रीनशॉट? का परत एकदा पहिल्यापासून स्लाइड दाखवू? घेतलेत सर. हा,
पहिल्यापासून दाखवा सर. हा ठीक आहे. तर हा जो ही पहिली स्लाइड आहे हॉल इफेक्टची, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. So take the screenshot and simultaneously enter your roll number in the chat box also for attendance. Okay, and from last 2 lectures I am repeating that don't remain absent for online lectures because we are completing all these important points. These are having weightage in the exam. So once you understand this, you can easily practice it. Okay, so we go for next slide. Take screenshot of this. Okay, and take screenshot of this last one. सर हा जे आपण काल इक्वेशन डिराइव केलं ते जरा रिपीट सांगता. हा ठीक आहे. म्हणजे पूर्ण सांगायचंय का त्यातले काही स्टेप्स आडल्यात? हे तुम्ही स्वतः पहिल्यांदा वाचून लिहून काढलंय का? हो सर. हा, मग यातल्या म्हणजे प्रत्येक स्टेप काहीच कळलं नाही का? यातल्या काही स्टेपला कन्फ्युजन झालंय? हे आता जे नेक्स्ट पेज वर हा नेक्स्ट पेज वर आल्यावर हे मल्टिप्लिकेशन लक्षात आलं नाही का? हा सर. हा, आता याच्यामध्ये आपण काय केलंय हे बघा. LHS ला कॅपिटल एन आहे, RHS ला दोन्ही ठिकाणी कॅपिटल एन आहे. या दोन्हीला आपण कॉमन काढलं. ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर एन एन एकमेकाला काय होणार? कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि हा डिनोमिनेटरला आपण काय केलंय? कॉमन केलंय. या डिनोमिनेटरला कॉमन केलं म्हणजे या दोन्हीचं प्रॉडक्ट येणार आणि तो प्रॉडक्ट आपण LHS ला शिफ्ट केलाय आणि तोच आपण इथे लिहिलाय. ठीक आहे, लक्षात आलं हे? येस सर. हा, आणि याच्यानंतर ह्या फक्त चारही टर्म्स आहेत. नेहमीप्रमाणे आपण त्याला गुणाकार केला. 1 + a × 1 + b. याला फक्त आपण मल्टिप्लाय करत गेलेलो इथं. RHS तर ॲज इट इजच आहे इकडची टर्म. ह्याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर या टर्म्स येतात. आता 1 × 1 1 येणार. त्याच्यानंतर 1 × EV ची टर्म आहे इथं आली. त्याच्यानंतर e⁻ × 1 e⁻ ची टर्म इथं आली. आणि ही शेवटची टर्म म्हणजे काय? e⁻ आणि e⁻EV या दोन्हीचं प्रॉडक्ट आपण इथे लिहिला. ठीक आहे. आता ह्याचं LHS आणि RHS जर कंपॅरिझन केलं तर या टर्म्स कॅन्सल होतात. कुठल्या कुठल्या? ही 1 कॅन्सल झाला 1ला. त्यानंतर e⁻ ची टर्म कॅन्सल झाली, e⁻EV ची टर्म कॅन्सल झाली आणि राहिलं काय? तर हा प्रॉडक्ट विच इज इक्वल टू अजून एक शिल्लक आहे तो 1. ठीक आहे, लक्षात येते हे? येस सर. हा, आणि नंतर आपण काय केलं तर हा e⁻ एक्सपोनेन्शियल आहे तर तो कॉमन केला. म्हणजे इथं काय झालं? EC + EV - EF काय होणार? -2EF होणार. डिवायडेड बाय KT इज इक्वल टू, याला आपण 1 पकडले पण e⁻0 म्हणजे सुद्धा 1 असतं. त्यामुळे e⁻0 टाकलं. हे e⁻ कॅन्सल केलं आणि फक्त या टर्म्स देऊन परत आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं. ओके, गेटिंग दिस? येस सर. हां ठीक आहे. एकदा तुम्ही जर लिहिलं नसेल लिहा किंवा प्रॅक्टिस करून बघा, लक्षात येईल. किंवा अजून एक कन्फ्युजन असेल आपण परत नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, तर हॉल इफेक्ट आता मी सांगितलंय. एकदा सांगितलं, काही जणच लक्षात येईल, काही जणांची येणार नाही. तर आपण हे नेक्स्ट लेक्चरला परत एकदा रिपीट. हां, नोट्स सर. नोट्स आता हे जे तुम्ही बघताय त्या नोट्सच आहेत. तुम्ही जे स्क्रीनशॉट काढताय ते वहीत लिहून घ्या. ठीक आहे. ओके सर. हां, आता यातलं काय काय स्किप करायचंय ते मी तुम्हाला परत सांगतो. आता हे जे एक्सप्लेनेशन आहे तर परीक्षेत एवढं डिटेल याची गरज नाही, तुम्हाला कळावं म्हणून मी हे दिलंय. तर यातलं काय काय स्किप करायचं ते मी तुम्हाला परत सांगतो. पण सध्या तर तुम्ही हे लिहून घ्या, नाही तर आता जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला कन्सेप्टच कळणार नाही की बाबा हे काय होतं नेमकं किंवा कसं झालं. ठीक आहे, त्याच्यासाठी मी हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. गेटिंग दिस? येस सर. ठीक आहे. ओके, सो वी स्टॉप टुडे and I will repeat this once again in next lecture. Okay.
ओके सर.